मित्रो नमस्कार. तुम्ही बघताय रोकठोक. मी पुरुषोत्तम आभारे पाटील. मित्रो, काल दसरा म्हणजे विजयादशमीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये 3-4 प्रकारची वेगवेगळी शक्ती प्रदर्शनं झाली. एक पारंपरिक मेळावा असतो, साधारणतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच असतो. तो नागपूरच्या मुख्यालयात असतो. दुसरा एक राजकीय आणि शक्ती प्रदर्शनाचा मेळावा असतो की जो गेली 62 वर्ष मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर होतो. तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा. तिसरा मेळावा साधारणतः 2 वर्षापासून सुरू झाला की शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे सोबत जे 40 आमदार बाहेर निघाले, त्यांनी स्वतंत्र शिवसेना वेगळी करून मेळावा दसऱ्याचा सुरू केला. तो यावेळी होता. आणखी एक मेळावा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या देहावसानानंतर त्यांनी भगवानगडावर आणि त्या परिसरामध्ये एक दसरा मेळावा घेण्याची प्रथा चालू केली होती. ती प्रथा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे ह्या चालवत आहेत. आणि आणखीही काही 1-2 या निमित्ताने धनगर समाजाच्या आरक्षणाचे मेळावे वगैरे असे होते. तरीही प्रामुख्यानं एक हे राजकीय मेळावे म्हटले तर 2 राजकीय मेळावे असतात. एक शिवसेना उबाठा आणि दुसरी शिवसेना शिंदेंची. एक बाब लक्षात आली प्रामुख्यानं की सत्तेवर जेव्हा एखादा पक्ष असतो तेव्हा त्यांना आर्थिक बाब ही अजिबात चिंता नसते. मुबलक पैसा उपलब्ध असतो. प्रायोजक असतात. तोंडातून शब्द काढण्याची गरज आहे की प्रायोजक ते शब्द झेलण्यासाठी तयार असतात. त्यामुळे शिवसेनेचा शिंदेंचा मेळावा हा आझाद पार्कवर झाला, आझाद मैदानावर झाला. तो त्याला माणसं कमी होती का अशातला भाग नाही, कारण की सगळे साधन सामुग्री सगळं त्यांच्या पाठीशी होतं. आता एकच उदाहरण आपण काल परवा ऐकलं आहे की दसऱ्याच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीने सिल्लोडचे जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांनी जवळपास 100च्या वर बसगाड्या बुक केल्या होत्या आणि एका लाईनमध्ये त्यांच्या कार्यालयाच्या समोर त्या उभ्या होत्या. परंतु अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 11 पहरोपर्यंत तिथे मराठा आरक्षणाचं अधिक तीव्रता त्या जिल्ह्यात मराठवाड्यात असल्यामुळे कसे लोक बसायला तयार नाहीत आणि मग मारून मुटकून कसे हात जोडून पाय जोडून माणसं आणावी लागली आणि त्या गाड्या रवाना झाल्या. म्हणजे एका मंत्र्याला 200-300 गाड्यांचं टार्गेट देण्यात आलं. त्यासोबत एका बसवर एक माणूस आणि त्याच्याजवळ पैशांची गड्डी आणि सगळी व्यवस्था, अगदी खाणेपिणे येतानाचं सगळं ढाब्यावरचे सगळे कार्यक्रम, हे सगळं आमिष दाखवून अनेक माणसं नेली ते नेऊ शकता येतात आणि असा गर्दीचा उच्चांक त्यांनी गाठता येतो. परंतु मुद्दा असा आहे की ज्याच्यासाठी आता विरोधात असतानासुद्धा माणसं जमा होतात, माणसांमध्ये एक प्रकारची उर्मी दाटते की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे ज्या पद्धतीनं सामान्य शिवसैनिकांना वाटत होतं, ठाणे जिल्ह्यातल्या, मुंबईतल्या आणि प्रामुख्यानं कोकणातल्या एवढेच जरी शिवसैनिक आले तरीही शिवाजी पार्क हे मैदान साधारणतः भरते. 28-30 एकराचं हे मैदान आहे. त्याच्यामुळे काही 5-50 लाख लोक तिथे जमा होत नाहीत. माणसांना आपल्याला गर्दी मोजता येत नाही. साधारणतः 1-1.5 लाख लोक त्या मेळाव्याला दरवर्षी होतात आणि आजपासून गेली 60-62 वर्ष त्या ठिकाणी विचारांचं सोनं लुटण्यासाठी त्या पद्धतीने येतात. पण आता विचारांचं सोनं लुटण्याच्या मनिषांनी ज्या पद्धतीने माणसं गेली तर त्यांना आझाद मैदानावरील विचारांचं सोनं लुटता आलं नाही, ना शिवाजी पार्कवरसुद्धा विचारांचं सोनं लुटता आलं नाही. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा बात काही और होती. खरोखर विचारांचं सोनं लुटलं जात होतं. अर्थात ते त्या पद्धतीच्या कडवट शिवसैनिकांना जे विचार आवश्यक होते, त्यांच्या मेंदूला जसा खुराक पाहिजे होता तो खुराक देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे करत होते. उद्धव ठाकरे केवळ आता हे राजकीय भाषण आहेत, राजकीय भाषणाशिवाय दुसरं काय होईल. शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांनी कसल्या पद्धतीने सध्या देशात कारभार चालवला आहे याच्यावर आसूड ओढण्यापलीकडे काही होत नाही. परंतु एक मात्र निश्चित की या 2 मेळाव्याची जर तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की खरोखर प्रामाणिक माणसं, निष्ठावान माणसं, कडवट शिवसैनिक प्रामुख्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी करून जमले. इथे माणसं आझाद पार्कवर, इकडे आझाद मैदानावर मात्र माणसं जबरदस्तीनं आणावी लागली. कारण सत्ताधारी आहेत, शिवसेनेपासून तुटून निघालेले आहेत.
आणि जर ती सभा फ्लॉप झाली असती तर मोठी बॉम्ब झाली असती, यांची नामुष्की झाली असती, नाचक्की झाली असती. त्याच्यामुळे गर्दी प्रचंड. यांच्याही शेवटी आझाद मैदानावर सुद्धा यांनी एक 60-70 हजार माणसं गोळा केली. आजकाल सभेचं चित्रण ज्या पद्धतीनं दाखवण्याची कला आहे, ड्रोनचा कॅमेरा वेगवेगळ्या अँगलमध्ये फिरवला तर त्याच्यातून 5-25 हजाराची लोकसंख्यासुद्धा लाखो या पद्धतीनं दाखवण्यात येते. आणि आजकाल सगळ्याच जाहीर सभांमध्ये ड्रोनचा माहोल चालू झाला आहे. त्याच्यामुळे जे पहिल्यांदा बघणारे असतील त्यांना असं वाटते की बापरे, दोन्ही सभा प्रचंड यशस्वी झाल्या. त्याही सभेमध्ये लाखोची गर्दी दिसते, याही सभेमध्ये लाखोची गर्दी दिसते. परंतु भाषणं, तळमळ, लोकांचा उत्साह, स्वतः अनेक लोक पायी जाताना, आणि हे वर्षानुवर्ष मुंबईकरांना ती सवय झालेली आहे मुंबईतल्या मराठी माणसाला, की इथं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ शिवसेनेच्या विचारपीठावर, त्या व्यासपीठावर काहीतरी आपल्याला मिळेल या पद्धतीनं लोक तिथे गेले. त्याच्यामुळे एक त्रयस्थ म्हणून मला जर विचाराल तर मी सांगेल की दोन्ही मेळाव्यांपैकी हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. भाषणं कुणाची कशी झाली हा वेगळा मुद्दा आहे. शेवटी राजकीय पक्षाचे मेळावे हे राजकीयच असतात, त्याच्यात राजकीय भाषणंच होतील. इकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या या आझाद मैदानावरच्या भाषणांमध्ये बाकीची सगळी पानसट भाषणं होती. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोच राग ते आलापतात. उद्धव ठाकरेंनी काय केलं, शिवसेना कशी होती, निव्वळ एकेका मुद्द्याला विरोध करण्याचं काम. म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या एखाद्या जाहीर सभेमधून आणि एवढ्या मोठ्या पक्षाच्या संघटनात्मक सभेतून जो उद्याचा कार्यक्रम कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, त्यांच्याकडे, त्यांच्या शब्दाकडे डोळे लावून असलेल्या असंख्य लोकांना, 12-12.5 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला जो मेसेज द्यायला पाहिजे तो मेसेज देण्याचं काम दुर्दैवानं मुख्यमंत्र्यांनी नाही केलं. इतर मंत्र्यांबाबत बोलण्याची काही सोय नाही. दोन्ही मेळावे जर आपण लक्षात घेतले तर हाती काही आलं नसलं तरी शिवाजी पार्कवर निष्ठावंतांची गर्दी होती आणि इकडे मात्र भाडोत्री लोकांची गर्दी होती, हे मात्र यातून क्लिअर होते. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.